हा काय 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 म्हणत होता तुम्ही? म्हणलं उजनी बॅकवॉटर आहे का तिथं 4च तास लाईट आहे बघा. आम्हाला तर 2च तास होती, कालपासून 4 तास केली. हा आणि ह्या 4 तासात आम्हाला पाणी घरी यायला 1.5 तास लागतोय. हा त्यातनं लाईट एकदा जाते, पुन्हा पाणी बंद होते, पुन्हा लाईट येते. म्हणजे कंटिन्यू पाणी 4 तास सुद्धा मिळत नाही आम्हाला. हा 2 तास सुद्धा पाणी मिळत नाही. तर ह्या 2 तासावर भरणं भिजत नाही. अख्ख्या उन्हाळ्यात वाचवली ती भरणं कशी तरी. तुम्ही कुठले तर गाव तुमचं? सातोली करमाळा तालुका. हा आणि नाव तुमचं? रमेश नारायण फरतडे. ओके ओके. तुम्हाला लाईट कुठून येते? कंदरवरनं. म्हणजे उजनी बॅकवॉटर का? हा उजनी बॅकवॉटर. पण ती म्हणते ती आम्हाला कलेक्टरचा आदेश आहे, आम्हाला 4 तासाच्या वर लाईट देता येत नाही. म्हणलं आता काय का आम्ही मरायला लागलो की म्हणलं लाईटसाठी. काहीच नाही हो, 4 तासात पाणी येतच नाही. जनावरला पाणी पाजूस तर बंद होत आहे. कशामुळे कट झाली होती लाईट तिकडली? ती आपलं -28 झालं हो उजनी. हा त्यामुळे त्यांनी लाईट कमी केली ती. हा आणि पुन्हा वाढविण्यातच की आता निसर्गाने साथ दिली आपल्याला. आता +70 +50 झालं. -28 निघून प्लस म्हणजे जवळजवळ 80% धरण वाढलं. हा तरी बी ती त्यांना जागी नाही की बाबा प्रशासनाने आता लाईट वाढवावी, शेतकऱ्याला बिजवतेली शेतकरी. हा हा म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली बघा शेतकऱ्याची. काय कोणी बोलायला तयार नाही. काय करा तर काय नेमकं काहीच कळा ना. ती जयकुमार गोरेची काल मीटिंग होती त्या ह्याला. हा डीपीडीसीला. हा हा मग तिथं सगळे आमदार बोललं, पण ती म्हणलं त्यांनी कुणालाच बोलून दिलं नाही. हा 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 ते आज सगळे म्हणजे आपलं नारायण आबा असतील, अभिजित पाटील असतील किंवा ही सगळीच म्हणली, राजेंद्र राऊत बाबा म्हणले शेतकऱ्यासाठी आता तुम्ही पाणी सोडा. आता आपल्या 100 पाणी येतंय फक्त तळेगावला. ह्या उजनीला 100 काय होतं? ही शेतकरी वरकटणं, सौंद, मलवडी, गोटी, पाच काय असेल ती लोक बिजी तरी काय तळी भरतेली. ह्याच्या आधी उजनी मायनसमध्ये कधी कधी गेलं होतं बरं? लय बऱ्या गेलं तर -70 वर आम्हाला पवार साहेबांनी 6 तास लाईट दिली. 7 तास कधी? -70. हा तरी लाईट 8 तास होती. ह्यांना आठवण करून द्या. हा हा आणि आता -28 झाली की यांनी 2च तास लाईट केली अवघी. इथे लाईट आहे आणि ती पण आहे का? ती पण फक्त करमाळा तालुक्यात आहे. तिथं आमच्या शेजारी पुरजवळगावला 8 तास लाईट आहे. इथं इंदापूरला 8 तास लाईट आहे. नगर जिल्ह्यात 8 तास लाईट आहे. फक्त करमाळा तालुका. कशामुळे बरं का केलंय असं करमाळा तालुक्यावरती? करमाळा तालुक्याला का असं केलंय तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात उजनी आहे ना, मग त्यांना लगेच सोलापूरची लोक भरायचे. करमाळ्यात बॅकवॉटर जास्त आहे. माड्यातलं बॅकवॉटरची गावं कमी आहे. ती पुरजवळगाव, सुरली, शिराळ, लगुर्णी ही 4-5च गावं आहे. ती आपल्या करमाळ्यातली गावं जास्त आहे ती. मग हे जास्त आहे ती त्यांना पकडायचं आणि लगेच लाईट बंद करायची त्यांची. मग -28 आणि -70 होतं उजनी एक वेळेस. अहो ही उजनी परतीच्या पावसात सुद्धा भरू शकते. अजून लांब दिवस आहेत. आता इथे दहेगाव चालू केलं तर ही शेतकऱ्याचं चांगलं होईल. बोगदा चालू केला तर शेतकऱ्याचं चांगलं होईल. यायला पाणी नाही नदी कुरती. नाही मग ह्याच्या आधी धरण मायनसमध्ये गेलेलंच आहे, तरी बी एवढी लाईट कमी नव्हती. मग आताच का होत आहे असं? आता का होतंय म्हणजे ही भाजपचं सरकार आहे का? हे भाजपचं सरकार शेतकऱ्याला जगून देत नाही. ही शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांना शेतकरी जेवढं खाली जातं आणि पुन्हा 10-5 रुपये कशी मतदान देता येईल. म्हणजे शेतकरी वर आला नाही पाहिजे ह्यांना, फक्त दुसरं काय नाही. आता या शेतकऱ्याला लाईट दिली तर अख्ख्या उन्हाळ्यात ह्यांनी बिचाऱ्यांनी ऊस वापरायला किती अंश सेंटीग्रेड तापमान गेलं होतं? 34-44 वर. त्यावेळेस ह्यांनी बिचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून ऊस जगवलं, पिढी जगवली. आता लाईट सध्या 8 तास आहे का 4 तास आहे? अवघी 4च तास लाईट आहे. तुम्हाला मी नंबर देतो संदर्च्या MSCBच्या ऑपरेटरचा. किती तास लाईट आहे ती सांगेल तुम्हाला. अहो लाईट 4च तास आहे. तुमचं किती क्षेत्र आहे तुमचं? तुमचं क्षेत्र किती आहे म्हटलं? क्षेत्र 30 एकर आहे. काय शेतात काय आता? शेतात केळी आहे, द्राक्ष आहे, ऊस आहे, पेरू आहे. कसं भेटायचं? डाळिंब आहे. आता डाळिंब काढायला आलंय, त्याला पाणी नाही. तुम्हाला हा माझा नंबर कुठं मिळाला तुम्हाला? लय दिवस झालं तुम्हाला मी फोन करीत असतो नेहमी. ही बिटरगावचं आहे तुम्ही? श्री बिटरगावचं? हो. आपलं काय नाव आहे ते? भगवान शिंदेचं गाव.
हा हा हा. आणि आपलं साहेब बरं आता आम्ही काय केलं पाहिजे याच्यात? तुम्ही बातमी टाकली पाहिजे की बाबा प्रशासनाला जाग कधी येणार आहे. तुमचा आता मी कॉल रेकॉर्ड करून घेतला आहे, असं वापरलं चालतोय का? होय चालतंय की, काय त्याला अडचण काय आहे? ओके 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 ठीक काय आहे. अडचण नाही. अहो, वापरतोय. शेतकऱ्याला लाईट द्यायला पाहिजे. शेतकरी आता सध्या जाम झालाय. हा 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 शेतकऱ्याला का लाईट देत नाही तुम्ही? कोणीच बोलत नाही. घेत बोलायला एक बी पुढारी नाही. आणि हा. मत मागायला येते ती. हा 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 मत मागायला येते ती. हं. आणि आता म्हणते ती तुम्हाला सत्तेतलं कोण आहे त्याला बोला. हा. फोन केला होता. हा पण ती म्हणले हे आमच्याकडे कशाला येतात तुम्ही नारायण पाटलाला बोला. हा हा कोण म्हणलं असं? दिग्विजय बागल. ओके हा 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 मग असं चालतं का? तुम्ही सांगा आम्ही हा, कोणाला मग बोलायचं? मग तुम्ही केलता का आमदार साहेबांना केलता का फोन? हो केलता की, आमदार साहेबाला फोन केलता. आमदार साहेबाला म्हणलं 8 तास लाईट सोडतो म्हणलं. हा. अजून काय सुटलं नाही. हा 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 अजून काय लाईट सुटली नाही. हा 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 मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा तुम्ही? रोज म्हणते ती आज रविवार आहे, आज शनिवार आहे, हा. सुट्टी आहे, असं आहे तसं आहे. हा 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 आता काय करायचं शेतकऱ्यांनी? ओके ओके ठीक आहे. मी तुमचा कॉल वापरतोय आहे असा. हो होय हो ठीक आहे. ओके चालतंय. थँक्यू थँक्यू. ओके ओके चालतंय.